न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पंचवटी शिवजन्मोत्सव समितीची 2025 कार्यकारिणी बैठक कच्ची लोहाणा मंगल कार्यालय पंचवटी येथे पार पडली आहे। समितीचे अध्यक्ष म्हणून तुषार नाटकर यांची तर कार्याध्यक्षपदी हर्षल पवार तर उपाध्यक्षपदी संदीप शेवाळे पाटील, गणेश शेलार, विजय धनवटे आणि प्रमोद पालवे यांची निवड करण्यात आली आहे। खजिनदार श्रीपाद सूर्यवंशी, सहखजिनदार शिवा हाणगे, सरचिटणीस अविरत साणप, सरचिटणीस निखिल गायकवाड, चिटणीस योगेश घोडके, चिटणीस चंद्रकांत कासार, चिटणीस प्रदीप जाधव, प्रसिद्धी प्रमुख राहुल भाऊ कुलकर्णी, शाहू पवार आणि अमोल नेरकर यांची निवड करण्यात आली आहे। बैठकीदरम्यान माजी नगरसेवक गुरमीत बग्गा, मामा राजवाडी नरेश पाटील तसेच उल्हास धनवटे यांनी शिवप्रेमींना मार्गदर्शन केले। बैठकीला नरेश पाटील, सचिन ढिकले, अंबादास खैरे, राहुल कुलकर्णी, सतनाम राजपूत, हर्षद पटेल, विलास जाधव, नंदू पवार, हरिभाऊ लासुरे, निलेश मोरे, शरद लभडे, माजी अध्यक्ष गौरवभाऊ गोवर्धने, कार्याध्यक्ष मंगेश धनवटे, किशोरजी बेलसरे, मयूर नाटकर, महेश महाकाळे, सचिन कदम, उमेश कोठवळे, यतीन पाटील, रुपेश पालकर, वीरेश भोसले, किरण सोनोने, विवेक साबळे, कुणाल गोवर्धने, राजेश सूर्यवंशी, दीपक दहीकर उपस्थित होते। समिती 2025-26 अध्यक्ष तुषार नाटकर आणि हर्षद पवार यांची एक महिन्याची समिती निवड करण्यात आली आहे। त्यामध्ये 2025 समितीची आज निवड झाली। या प्रसंगी अध्यक्षपदी तुषार नाटकर आणि कार्याध्यक्षपदी हर्षद पवार यांची निवड झालेली आहे। तर त्यांना पुढील भावी वाटचालीस खूप शुभेच्छा। पंचवटी शिवजन्मोत्सव समिती 2025च्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आज माझ्यासारख्या साधारण शिवभक्ताला अध्यक्ष होण्याचा मान समितीने दिला, त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार मानतो। पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या नावाला साजेसं असं काम, असा उत्सव मी आणि माझे सहकारी करू असे आश्वासित मी सर्व शिवप्रेमींना करतो। धन्यवाद। आपले लोकप्रिय आमदार राहुलजी ढिकले यांचे आभार मानेल। महापौर आपले सतीश कुलकर्णी होते, त्यांचे आभार मानेल। उपमहापौर आमच्या मातोश्री भिकूबाई बागुल यांचे आभार मानेल। तसेच आपले स्थायी समिती अध्यक्ष गणेशजी गीते यांचे आभार मानेल। आणि आपला हा जो प्रभाग आहे त्या प्रभागातील नगरसेवक गुरमीतजी बग्गा, कमलेशजी बोडके, नंदिनी बोडके आणि आमच्या मातोश्री विमलताई पाटील व या पंचवटीतील टोटल सर्व 24 नगरसेवक, या सर्व 24 नगरसेवकांनी हे पत्र दिलेले होते। प्रभाग जरी हा आपला असला तरी बाकीच्यांनी सर्वांचा त्याच्यात हातभार होता। आणि पंचवटीचे सर्व शिवप्रेमी सभासद, समन्वयक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष सर्व त्या 2021 मधून या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि त्याला 2021 मध्ये आयुक्त साहेबांनी मंजुरी दिली, बरोबर ना। त्याच्यानंतर ते आज जे आपल्याला अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज जे पंचवटीकरांना जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं। आणि जे काही जुने लोक आता पालकरांनी सांगितलं, जे जुने लोक होते, पालकर असतील, नंदू पवार असतील किंवा अनेक लोक ज्यांना नाव कोणाचं नाव राहून गेलं, त्या लोकांना ज्या अनावरणाच्या दिवशी या लोकांना मान सन्मान झाला पाहिजे।